त्यापैकी विवाहाचं रिपिटेशन आपल्याकडे होत नाही, होणारच नाही का. पाश्चात्यांच्या मध्ये कसं आहे, विदेशी संस्कृतीमध्ये की त्यांच्याकडे विवाह हा संस्कार नाही आहे, त्यांच्याकडे विवाह हा एक करार आहे, ॲग्रीमेंट आहे. आणि करार जो असतो तो मर्यादित असतो, काय असं आयुष्यभराकडे करार केलेला नसतो. पण संस्कार आणि करार याच्यामध्ये फरक काय आहे, तर करार जो असतो, ॲग्रीमेंट जे असतं ना, ते फक्त वरवरती मर्यादित असतं. मात्र संस्कार जो असतो तो खूप आतपर्यंत खोलवर बोललेला असतो. थोडक्यात म्हणजे काय की करार जो असतो तो फक्त शरीराशी निगडीत असतो, त्यामुळे शरीर आकर्षणाच्या पातळीवरती करार संपून जातो. परंतु विवाह संस्कार हा केवळ शरीरावरती अवलंबून नाही, तर त्याच्याही पलीकडे मनापर्यंत, आत्म्यापर्यंत तो गेलो. म्हणून आमच्याकडे विवाह संस्कार या बाबतीत एक असे सिद्धपुरुष एका लग्नाला माझ्याबरोबर आले होते. मी तिथे गेलो होतो लग्नाला. तसे साधक होते चिन्मय मिशनचे. तर ते बोलत नव्हते, त्यांची साधना चालू होती. त्यामुळे ते म्हणले मी कुछ नाही बोलून आले की एकी पंक्ती में कहता हूँ यहाँ. तर त्यांनी एकच सांगितलं वाक्य बाईक घेऊन की विवाह याने दो आत्माओं का मिलन है. अत्यंत महत्त्वाचं वाक्य त्यांनी सांगितलं आणि त्याला अंडरलाईन करावं असं वाक्य आहे. विवाह यानी दो आत्माओं का मिलन है और विवाह के उपरांत दो आत्माएं परमार्थ की पथ पर अग्रेसर हो जाती है. म्हणजे ज्या दिवशी लग्न लागतं तेव्हापासून दोन आत्म्यांचं मिलन एकत्र होऊन दोघांची एनर्जी एकमेकांना मिळून ते दोघेही आत्मे हे परलोकी उत्तम लोकप्राप्ती होण्याकरता अग्रेसर होतात. म्हणजे पुढे त्यांना बढती मिळते असं थोडक्यात आहे. म्हणून बघा, एका स्त्रीशिवाय पुरुषाला पूर्णत्व नाही आणि एका पुरुषाला स्त्रीशिवाय पूर्णत्व नाही, अपूर्ण आहे. म्हणून दोघांच्याही जीवनाला पूर्णत्व आणणारी गोष्ट कुठली आहे तर ती म्हणजे विवाह संस्कार आहे. म्हणून भारतीय संस्कृतीप्रमाणे विवाह हा संस्कार जेव्हा आपण करतो तेव्हा त्या लग्नाला आपल्या साक्षी कोण असतात, आलेली लोक साक्षी असतात का काय गोडगोड पदार्थ केले ते पदार्थ साक्षी असतात का आचारी साक्षी आहे का तिथला केटरर साक्षी आहे, हॉलचा मालक साक्षी आहे, कोण आहे साक्षी माझ्या लग्नाला की ज्याच्यामुळे मी लग्न झालेलं आहे. असे एकंदरीत 3 साक्षी आहेत आपल्याकडे. त्यापैकी पहिला साक्ष आहे देव, की ज्या देवाची जो आमची कुलदेवी आहे ती माझ्या या लग्नाची साक्षी आहे. जी माझी या विश्वातल्या सगळ्या देवदेवता माझ्या लग्नाला साक्षी आहेत. त्यानंतर दुसरा साक्षी लगेच देवांच्या बरोबरीने अग्निनारायण हा माझ्या लग्नाला साक्षी आहे. आणि द्विज या शब्दाचा अर्थ ब्राह्मणांनी जे मंत्र म्हटलेले आहेत ते मंत्र माझ्या लग्नाला साक्षी आहे. आणि या तिघांच्याही मुळे माझा विवाह संस्कार संपन्न होऊन पुढे अनेक वर्षापर्यंत आमचं वैवाहिक जीवन चांगलं होण्याकरता विवाह संस्कार आहे. आपल्याकडे दुर्दैवाने आपल्या त्या धार्मिक विधीच्या वेळेला गडबड, गोंधळ, त्यानंतर आरडाओरडा, बडबड असं करून त्या सगळ्या याचा सगळा काही ठिकाणी आता बोलायचं नाही असं पण अगदी हे करून नाशच करून टाकतात त्या संस्काराला. इतकी कलकलाट करतात, स्टेजवर चपला घालून येऊ नका 10 वेळा म्हणून सांगितलं तरी तुम्ही त्या मंगलाच्या चपला घालून येणार. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण आपल्या संस्कृतीला महत्त्व दिलं पाहिजे. पण आता पुष्कळ सगळ्या गोष्टी अशा अनुभवायला येतात की आता पुष्कळ वेळेला लोक शांत बसतात. मी तर आवाहन करतो सगळं शांतपणे आपण ते विधी अनुभवले पाहिजेत. त्या विधींना आपला स्वतःचा अनुभव दिला पाहिजे. त्या विधींच्या वेळेला शुभमंगल सावधान जरी गुरुजी तिथे माईकवर म्हणत असले तरी त्या मंगलाष्टकाचे जे काही शब्द आहेत ते शब्द आपल्याला ऐकायला येतात की नाही माईकवर, मग त्या शब्दांप्रमाणे आपला भाव निर्माण होऊन आपला आशीर्वाद त्या दोघेही वधूवरांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे 2 जीवन एका मुहूर्तावरती एकत्र येऊन सुरू होतात. जसं एक नदी इकडनं येते, एक नदी इकडनं येते, दोन्ही नद्या वायसारख्या 2 बाजूने येतात आणि पुढे एक रूप होऊन ते व्हायला लागतात. ज्या वेळेला एकरूप होतात दोन्ही नदी त्यावेळेला दोन्ही नद्या आपापलं स्वतःचं स्वत्व विसरलेले असतात. मग दाखवता येते का ही नदी ही नदी एकदा संगम झाल्यानंतर, बरं ठीक आहे, एकदा इथे संगम झाला, पुढे जेव्हा नदीचा सागराशी संबंध होतो, नदी बिघडली, सागर रूप झालं.
जेव्हा ती सागराला जाऊन मिळते त्यावेळेला ती वेगळी नदी राहत असली ती सागररूप होऊन जाते, नदीला अस्तित्वच नाही कुठं तिथे. या सगळ्यांनी जे बोलतो आहे हे सगळं त्या मंत्रांमध्ये, विवाहाच्या असलेल्या आशीर्वादांमध्ये या सगळ्या गोष्टी येत असतात. आणि तसं एकरूप जीवन, एकरूप वैवाहिक जीवन आणि एकमेकांमध्ये मिसळून जाणं, इतकं की वेगळं काहीच न राहणं, याच्याकरता मंगलाष्टक आहेत, याच्याकरता अग्नीला प्रदक्षिणा आहे, याच्याकरता 7 पावलं चालायचे आहेत आणि याच्याकरता आशीर्वाद घ्यायचा आहे. आशीर्वादाच्या सगळ्या गोष्टी काही होत नाही. मग ठीक आहे, आम्ही अमुक अमुक तारखेला अमुक वेळेला आमचं लग्न झालं, तिथपासून आजपर्यंत आम्ही 25 वर्ष ओलांडली जीवनाची, वैवाहिक जीवनाची, म्हणजे एकत्र जीवनाची आमची 25 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे काय झालं विशेष की त्याचा विधी करावा असं आहे. तर 25 वर्ष झाले आणि विधी करायचा याचं कारण असं आहे की आपल्याकडे कोणत्याही गोष्टींचं एक तप हे 12 वर्षाचं मानलं जातं, आहे की नाही. तप म्हटलं की 12 वर्ष करायचं. तर 12 वर्ष एक तप, 12 वर्ष दुसरं तप, मिळून किती झाली? 24 वर्ष झाली. म्हणून 25वावं वर्ष जेव्हा होतं तेव्हा तुम्ही वर्धापन संस्कार करता विवाहाचा, कारण 2 तप तुम्ही ओलांडली. याच्या पुढे सुवर्ण महोत्सव वर्ष आहे का, अजून 25 वर्षांनी, त्यावेळेस ती मुलं करतील तुमच्या लग्नाचा 50वा वाढदिवस. तर तो पण आहे, 50वा वाढदिवस पण सांगितलेला आहे. तर मला काय म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टींचं रिपिटेशन जरी नसलं तरी पुन्हा तो एक भाव निर्माण व्हायला. आणि आपण म्हणतो ना की एखादा प्रवास करत असतो, समजा आपल्याला इथून आता बेळगावपर्यंत जायचं आहे, इथून बाबा साताऱ्यापर्यंत किंवा कराडपर्यंत गेलो, खाली उतरलो, तर हातपाय मोकळे गेले, चहा पाणी पिलं, पुन्हा फ्रेशपणे ड्रायव्हर गाडी चालवून बसतो, पुन्हा तो टप्पा ओलांडतो. पण नॉन स्टॉप, नॉन ब्रेक जर का आपण तिथपर्यंत जायचं म्हटलं तर थकून जातो. पुढे पुढे काय होतं, कराडनंतर स्पीड कमी कमी होत जातो गाडीचं, कारण त्याला मध्ये फ्रेशनेस दिला नाही आपण. तसं रिफ्रेशमेंट जी आहे जीवनामध्ये, त्या रिफ्रेशमेंटचा विचार धर्मशास्त्राने केला आणि ही रिफ्रेशमेंट तुम्हाला 25व्या वर्षी दिली. आता कसं आहे, आत्तापर्यंत 1 ते 25 तुम्ही तुमचा प्रवास झाला, रिफ्रेश झाला, पुन्हा तुम्ही 25 वर्ष पुढे आले. आणि त्याच्याकरता मग ज्या देवतांचा पुन्हा तुम्हाला आशीर्वाद पाहिजे, ज्या देवतांनी तुम्हाला 25 वर्षापूर्वी आशीर्वाद दिला होता त्याच देवतांना मी आज इथे बोलवलं. दुसऱ्या कुठल्याच देवता नाही आहे, त्याच देवतांना मी इथे बोलवलेलं आहे. आणि ज्या लाह्यांचं तुम्ही हवन केलं त्या लाह्याच तुमच्या डोक्यावरती टाकल्या जातात, आलं ना सगळ्यांनी. त्यामुळे त्याचंच सगळ्याचं रिपिटेशन सगळं झालेलं. पुन्हा त्या देवतांना मग सांगितलं की नाही बाबा, तुमच्या कृपेने आज आम्ही इथपर्यंत आलो, आता तुमच्याच कृपेने इथून पुढची वाटचाल होऊ दे. याच्याकरता हा विवाह संस्कार झाला. आणि जसं या विवाह संस्काराचा हा टप्पा आहे तसं संपूर्ण आयुष्याचा टप्पा, 100 वर्षाचं आपल्याला आयुष्य सांगितलं शास्त्राने. वेदाने तर सांगितलं शतंजीव शरदो वर्धमाना, म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य माणसाला दिलेलं आहे. मग 100 वर्षाचं जर का माणसाला आयुष्य दिलेलं आहे तर त्याचा मधला हे केव्हा येतो, तर जेव्हा माणसाला 1 ते 50 वर्ष जेव्हा होतात तेव्हा माणसाचं बरोबर अर्धा आयुष्य संपलेलं असतं. ज्याला म्हणतो आपण 1 ते 50 नाण्याची पूर्व बाजू आणि 51 ते 100 ही नाण्याची उत्तर बाजू. हा पूर्वार्ध आणि तो उत्तरार्ध. एक अंक जीवनातला पुरा झाला 50 वर्ष, दुसरा अंक सुरू. तर त्या एक अंक पुरा झाला आणि दुसरा अंक सुरू झाला, याच्यामध्ये पुन्हा रिफ्रेशमेंट असते की नाही. आपण पिक्चर बघायला गेलो तर इंटरव्हल असते की नाही, मध्ये सगळेजण फ्रेश होतात, पुन्हा पिक्चर बघायला लागतात. तर ती इंटरव्हल ते तो आवश्यक आहे, महत्त्वाचा बिंदू. तर तिथे बरोबर पुन्हा तिथे असं आहे की ज्या संपूर्ण या विश्वाची निर्मिती केली ब्रह्मदेवाने, या विश्वाचं पालन करतात विष्णू आणि या संपूर्ण विश्वाचा संहार करतात भगवान महादेव. म्हणून उत्पत्ती, स्थिती आणि लय तिन्ही गोष्टी अत्यंत, जग चालायचं असेल तर या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मग ब्रह्मदेवाने आपल्याला उत्पन्न केलं, त्याचं त्यांनी काम केलं, जनरेट झालं. पण जे जनरेट झालेलं आहे ते कुठेतरी ऑपरेट व्हायला पाहिजे. ते ऑपरेट कोणी केलं आपल्याला 1 ते 50 पर्यंत? भगवान महाविष्णूंनी केलं. त्यांचीच कृपा आहे ना.
संत भगवान महावीर सांगितलं असतं, याला मी नाही ऑपरेट करणार, विष्णू ऑपरेट करत नाही. मग ब्रह्मदेवाने आपल्याला उत्पन्न केलं, त्याचं त्यांनी काम केलं, जनरेट झालं, पण जे जनरेट झालेलं आहे ते कुठेतरी ऑपरेट व्हायला पाहिजे. ते ऑपरेट कोणी केलं आपल्याला 1 ते 50 पर्यंत? भगवान महाविष्णूंनी केलं, त्यांचीच कृपा आहे ना. संत भगवान महावीर सांगितलं असतं, याला मी नाही ऑपरेट करणार, विष्णू ऑपरेट करत नाहीत म्हटलं की महाकाल रूपाने भगवान शिवशंकर येतात आणि त्याला घेऊनच जातो. म्हणून विष्णूंचं ऑपरेशन फार महत्वाचं आहे, विष्णूंचं ऑपरेटिंग फार महत्वाचं आहे. म्हणून या आयुष्याच्या टप्प्यावर विष्णूंनी मला आज आणून ठेवलं की त्यांच्या कृपेने मला 50व्या वर्षापर्यंत मी सुखरूप पोहोचलो आणि इथून पुढे सुद्धा 51 ते 100 वर्षापर्यंत मी असाच सुखरूप पोहोचायला पाहिजे. आणि या सगळ्या आलेल्या मंडळींना गुरुजींसहित असं आपण म्हणूया की तुमच्या 100 वर्ष पूर्ण झाल्याचे शांत करायचं भाग्य मिळू दे. सगळ्यांना असं म्हणून आज 50व्या वर्षी शांत केली, 50 वर्षांनी तुमची 100 वर्षाची शांत होणार आहे आणि ते आम्हाला सगळ्यांना करायला मिळू दे अशी कामना या शांतीमध्ये केली. म्हणजे आता पुन्हा 51 पासून महाविष्णू तुम्हाला किती वर्ष सांभाळणार माहिती आहे तुम्हाला? 51, 52, 53, 54, 55 5 वर्ष विष्णू तुम्हाला सांभाळणार. 5 वर्षांनी तुम्हाला वरुण नावाच्या देवतेला बोलवायला पाहिजे. म्हणजे 55 वर्षाची शांत वेगळी आहे, 60 शांत वेगळी आहे, 65 वेगळी आहे, 70 वेगळी आहे, 75 वेगळी आहे. दर 5 वर्षांनी एक निवडणूक कशी होते, दर 5 वर्षांनी नेता बदलतो. तसं आपल्या जीवनाचा नेता बदलणं म्हणजे आपल्या या रथाचा ड्रायव्हर बदलण्यासारखं. चेंज द ड्रायव्हर. आता ड्रायव्हर कोण आहे आपला? 5 वर्ष विष्णू. त्यामुळे येती 5 वर्ष तुम्हाला जेवढी विष्णूंची सेवा करता येईल तेवढी करा. अधिक महिना येईल, विष्णूंचं हवन करा, तुळशी अर्चन करा, एकादशीचं व्रत करा, त्यानंतर भागवत वाचा, गीता वाचा, जे जे काही म्हणून विष्णूंचं करता येईल ते तुम्हाला करा. संपूर्ण भागवत पारायण सुद्धा तुम्ही घरातल्या घरात करून घेऊ शकता. तुम्हाला काय करायचं असं जर का इच्छा झाली तर मला फक्त एक फोन करा, मी तुम्हाला सांगेन काय करायचं. तसं आपण करू शकतो. येणं केल्या प्रकाराने जेवढी विष्णूंची सेवा करता येईल तेवढी या 5 वर्षात करा. 5 वर्षांनंतर तुम्ही परत शांत करा 55व्या वर्षी. त्याचं नाव असेल वारुणी शांत. त्यावेळेला विष्णू बदलतील आणि वरुण नावाची देवता तिथे तुम्हाला 60 वर्षापर्यंत घेऊन जायला येईल. 60 वर्षाला पुन्हा देवता बदलते, मार्कंडेय देवता येते, 65ला देवता बदलते, 70ला देवता बदलते. असं करता करता 75, 80, 85, 90, 95 आणि 100 म्हणजे बघा 10 शांती होतात एकंदरीत या सगळ्या. त्यातली पहिली तुमची झाली, अजून 9 शांती तुमच्या बाकी आहेत. दर 5 वर्षांनी आपण एक एक शांत करायचे तुमच्या. आणि जेव्हा 58 वर्ष तुम्हाला होऊन जाईल त्याच्यानंतर आपण आपले उत्सव कुठलेही साजरे दुसऱ्यांनीच हे सगळं करायचं असतं. आज तुमचं चांगलं की विजयरावने सगळे आयोजन करून दो. कारण एकदा आपण उत्तरार्ध सुरू झाला ना की आपले आपण दिवे ओळून घ्यायचेच नाही, आपल्याला दुसऱ्यांनीच ओवाळलं पाहिजे. मग पुढच्या पिढीने आपलं कौतुक केलं पाहिजे, दुसऱ्यांनी कौतुक केलं पाहिजे. आणि कौतुक हे दुसऱ्याकडनं